गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. आपण इथं येऊन जे ऐकतो त्याला म्हणतात ब्रह्मज्ञान आणि जे करतो त्याला म्हणतात ब्रह्मक्रिया. आज जे नवीन आहेत तुमच्या लक्षात आलं असेल की ही साधना श्वासाची आहे. श्वासाला इथं अनन्य साधारण महत्व दिलं गेलेलं आहे. आणि पहिली क्रिया केली आपण भस्त्रिका. ही भस्त्रिका कशी केली? याच्याने काय होतं? चित शक्तीचं रूपांतर प्राण शक्तीत होतं. दुसरी क्रिया आपण केली कपालभाती. याच्याने काय झालं? ह्या प्राण शक्तीचं रूपांतर 72,000 नाड्यांमध्ये झालं. आणि तिसरी क्रिया केली आपण अनुलोम विलोम प्राणायाम. आणि या प्रत्येक क्रियेचे 3-3 आवर्तन केले. आणि तुमच्या लक्षात येतं की ह्या क्रियेमुळे आपले चितशक्तीचं रूपांतर प्राणशक्तीत झालं आणि ही प्राणशक्ती अनुलोम विलोम प्राणायामामुळे बॅलन्स झाली. आता ज्यांचा आजचा पहिलाच दिवस आहे त्यांना कदाचित त्याच्यातलं काही समजलं नसेल. जेवढं पकडता आलं तेवढं पकडलं. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. शरीर, मन आणि आत्मा या तिघही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. जसं या मोबाईल मध्ये हार्डवेअर आहे, सॉफ्टवेअर आहे आणि बॅटरीचा सोर्स आहे, अगदी तसंच हार्डवेअर म्हणजे आपली बॉडी, सॉफ्टवेअर म्हणजे तुमचं माइंड आणि ऊर्जेचा स्रोत बॅटरी म्हणजे आत्मा. आणि जोपर्यंत या तिघही गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजत नाहीत तोपर्यंत आपण आपलं जीवन 200% जगू शकत नाही. 200% जगू शकत नाही. आपलं जीवन काय आहे? आपलं जीवन जन्म आणि मृत्यू या दोघांमधला काळ. माझा प्रश्न आहे, तुम्ही जन्माला यायच्या आधी कुठे होतात? माहित नाही कुठे होतो. आणि मृत्यूनंतर कुठे जाणार ते पण माहित नाही. पण हे शरीर आहे आणि मी डॉक्टर आहे. डॉक्टर म्हणून ज्यावेळेस मी या शरीराचा अभ्यास केला त्यावेळेस मला कळलं की 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, इथं एक हृदय आहे, 2 फुफ्फुस आहे, 2 किडन्या आहेत, एक लिव्हर आहे, एक स्प्लीन आहे, जेनायटो युरिनरी ऑर्गन्स आहेत, मांड्या आहेत. आणि यांचं स्ट्रक्चर कळलं, फंक्शन कसं करतात ते पण कळलं. यांच्यामध्ये बायोकेमिकल रिॲक्शन्स कशा होतात, न्यूरॉन्स कसं कार्य करतात, हार्मोन्स कसं कार्य करतात आणि त्याच्यामुळे आपल्या मनावर कसा परिणाम होतो हे पण मी या वैद्यकीय शास्त्रामध्ये शिकून घेतलं. हो, मला राग आला की लगेच मला जे हृदयाचे धक 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 वाढून जाते. येस ऑर नो? रागाचा आणि हृदयाचा संबंध आहे. रागाचा आणि हृदयाचा संबंध आहे. माझ्या मनात काम भाव उत्पन्न झाला, माझी श्वासाची गती बदलते. कोणी ऑब्झर्व केलं ही गोष्ट? कोणी ऑब्झर्व केली? हो, डेफिनेटली केलेली आहे. कॅटरीना कैफ गेली, हृदयाच्या मेरी धडकन बदल गई म्हणतात ना, प्रेमी युगुल म्हणतात की नाही. शास्त्रोक्त बोलतोय मी, फाफड पसारा नाही. नीट समजून घ्या मला काय म्हणायचंय की तुमच्या श्वासाचं तुमच्या हृदयाचं अतिशय घनिष्ठ संबंध आहे. आणि म्हणून श्वासाचा आयाम प्राणो का आयाम नीट समजून घ्या. शरीर, मन आणि आत्मा, शरीर आणि मनाला तुमचा श्वास जोडतो. हा जो श्वास आहे ना, शरीर आणि मनाला जोडतो. जन्माला आलात आणि श्वास चालू होता म्हणून तुमच्या वडिलांनी पेढे वाटलेत. येस ऑर नो? जर श्वास चालू राहिला नसता तरी जरी तुम्ही जन्माला आलेत तरी आई वडील रडले असते. का? कारण श्वास चालू नाही. येस ऑर नो? आणि म्हणून जन्माला आलात, श्वासोश्वास चालू होता म्हणून तुमच्या आई वडिलांनी पेढे वाटलेत, सेलिब्रेट केलं. हा श्वास तुमचं शरीर आणि मनाला जोडून ठेवतो. पण हा श्वास आपल्या पेशीपर्यंत पोहोचत नाही.
प्राण आपल्या पेशीपर्यंत पोहोचतो. हे तुम्हाला माहितीये, आपण इयत्ता 9वी मध्ये शिकलेलो आहे. श्वास, हवा आपण आपल्या पेशीपर्यंत पोहोचत नाही. आपल्या पेशीला काय लागतो? हिमोग्लोबिनच्या माध्यमातून प्राणवायू फुफ्फुसामध्ये एक्सचेंज होतं. हवेतला ऑक्सिजन काढून घेतला जातो आणि शरीरातला कार्बन डायऑक्साईड हवेत सोडला जातो. आपण ज्यावेळेस बाहेर सोडतो त्याच्यात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं आणि ज्यावेळेस आपण आत घेतो त्याच्यात ऑक्सिजनचं प्रमाण 21% असतं. 2-3% आपण वापरतो आणि बाकीचा परत रिटर्न करून देतो. एका वेळेस जर आपण 21% ऑक्सिजन इनहेल केला तर 1-2% वापरला गेला आपल्या बॉडीसाठी आणि थोडासा कार्बन डायऑक्साईड आपण त्या हवेत सोडून दिला. एक एअर एक्सचेंज झालं आणि हवा परत वातावरणात मिसळून गेली. शरीर आणि मनाला जोडून ठेवणारा दुवा काय आहे? श्वास. आणि मन आणि आत्म्याला जोडून ठेवणारा दुवा कोण आहे? प्राण. आणि म्हणून प्राणायाम आवश्यक आहे. नीट समजून घ्या. अनेक साधना असतील. कोणी उपवास करतय, कोणी तापास करतय, कोणी तीर्थाटन करतय, कोणी ह्या गुरुला बसतय, कोणी त्या गुरुला बसतय, कोणी गंडे तोडे बांधतय, कोणी तर लघवी पण पाचतय. येस ऑर नो? येस ऑर नो? चाललंय की नाही आपल्या आजूबाजूला? पण सगळ्यात महत्वाची साधना म्हणजे प्राणायाम. का? कारण दिस इज सायंटिफिक. मी डॉक्टर असल्यामुळे मी काही बाबा बुवा बापू नाही. मी डॉक्टर आहे आणि एक मॅनिफेस्टेशन कोच सुद्धा. मॅनिफेस्टेशन कोच म्हणजे काय? तुम्हाला जे पाहिजे ते मिळवून देण्याची गॅरंटी. गॅरंटी. पण मी ज्या रस्त्यावर, कोचचा अर्थ काय असतो? आता 10वीच्या शिक्षकांनी किंवा 12वीच्या शिक्षकांनी भरपूर मुलांना शिकवलं. परीक्षा काय शिक्षकांनी दिली का? नीटची परीक्षा कोणी दिली? विद्यार्थ्यांनी दिली. अभ्यास कोणी केला? त्यांनी केला. कोचचं काम असतं, टीचरचं काम असतं शिकवणं. विद्यार्थ्याचं काम असतं शिकून घेणं. मी तुमच्या ठिकाणी परीक्षा द्यायला येणार नाही. मी तुमचे पेपर लिहिणार नाही. पेपर कुणाला लिहायला लागतील? तुमचे तुम्हाला. नीटची परीक्षा कोणी दिली? मुलांनी. अगदी तसंच मी तुम्हाला मॅनिफेस्टेशन शिकवतो. मॅनिफेस्टेशन कोणाला करायला लागेल? कुणाला करायला लागेल? तुम्हाला करायला लागेल. आता मॅनिफेस्टेशन तुम्हाला तुमच्या आयुष्यात ॲलर्जी पासून मुक्ती पाहिजे, पोटदुखी पासून आराम पाहिजे, तुम्हाला मेंटल क्लॅरिटी पाहिजे, तुम्हाला आयुष्याचा पर्पज समजून घ्यायचा आहे. अरे पण पहिलं आयुष्य तर समजून घ्या. आयुष्य तर समजून घ्या. आयुष्य काय आहे? बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. आणि आपला सनातन धर्म सांगतो संस्कृती वनी फिरत राहिलो, संस्कृती वनी फिरत राहिलो, संकटातुनी फार पोळलो, संकटातुनी फार पोळलो. बाल्य वेचिले खेळण्यामध्ये, तुझन पूजिले यौवने कधी. बाल्य वेचिले खेळण्यामध्ये, तुझन पूजिले यौवने कधी. वार्धके तनु होई जर्जरा, वार्धके तनु होई जर्जरा. धाव पावरे त्र्यंबकेश्वरा, धाव पावरे त्र्यंबकेश्वरा. आप्त सोय रे स्वार्थ जाणीती, इष्ट मित्र ते गोड बोलती. आप्त सोय रे स्वार्थ जाणीती, इष्ट मित्र ते गोड बोलती. अंती एकला तुझी प्रभुवरा, अंती एकला तुझी ईश्वरा. धाव पावरे त्र्यंबकेश्वरा, धाव पावरे हे महेश्वरा. कसं आहे आपलं जीवन? आपलं जीवन कसं आहे माहिती का? मी तुम्हाला सांगतो. एखादी मुंगी साखरेचा दाना घेते आणि तिचा जो नळा असतो ना, ते वारुळ ते डोंगरावर असतं. बिचारीला साखरेचा दाना कुठे सापडलाय? खाली. ती महत् कष्टाने तिच्या वजनाच्या 8 पट जड तो
साखरेचा दाणा पाठीवर घेते, ताणून 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 ताणून, एका मुंगीकडनं ताणला जात नाही तर 4-5 मुंग्या त्याला लटकतात. आणि तो साखरेचा दाणा ओढत 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 अगदी पार डोंगराच्या वर घेऊन गेलेत, अगदी डोंगराच्या वर घेऊन गेलेत. आणि आणि साठकन तो निसटला आणि तो डोंगरावरून खाली पडला. काय? साखरेचा दाणा. तुम्हाला सांगतो, तुमचं आमचं आयुष्य एक्झॅक्टली असंच आहे. बाल्य वेचिले खेळण्यामध्ये, तुझन पूजिले यौवनी कधी. आणि मग तरुणपण येतं. तरुणपणात आपण आपलं नॉलेज, पॉवर, विजडम, स्किल वापरतो. काय? नॉलेज, पॉवर, विजडम, स्किल वापरतो. आणि मग काय? तरुणपणाचा वारा असा असतो की अपोजिट सेक्स मध्ये आकर्षण वाटतं. लग्न करतो, पोरं ऑटोमॅटिक होऊन जातात. मग पैसे कमवतो, पोरांना शिकवतो, पोरांचं आजारपण, उन्ह धुणं सगळं बघतो, आई वडिलांची काळजी घेतो. आणि ही काळजी घेण्याकरता अजून पैसे कमवतो. गावात नाव होतं, इज्जत होते, शोहरत मिळते, गावासाठी पण करतो, समाजासाठी पण करतो. हळूहळू 40 नंतर वार्धक्याची मलिन छाया. आपलं जे शरीर सुंदर आणि सुडौल होतं, म्हातारपणात केस पांढरे व्हायला लागतात, थोडस टक्कल पडायला लागतं. 40 नंतर दिसायला कमी दिसायला लागतं. 60 नंतर ऐकायला पण कमी येतं. 40 नंतर दिसायला कमी लागल्यावर आपण कॅटरॅक्टची सर्जरी करून घेतो. आणि 60 नंतर कानाचं मशीन लावायला लागतं. काय? बाजारात गेले होते? असं मला वाटलं बाजारात गेलो होतो. विषय लक्षात आलं की नाही? ही अशी अवस्था 60 नंतर कुणाची होत नाही, आपल्या सगळ्यांची होते. मी डॉक्टर आहे म्हणून माझी होणार नाही का? माझी पण होईल. समजून घेतलं पाहिजे माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे. आणि ते लोक नशीबवान आहेत ज्यांना प्रश्न पडतो की अरे भाई, मैं आया तो हूं, मेरी लाइफ का उद्देश क्या है. आणि तुम्हाला सांगतो, काही लोक तर आमदार होतात, खासदार होतात, भरपूर दान धर्म करतात, आणि त्यांच्या जीवनाचा खरा उद्देश न समजताच मरून जातात. आणि जेव्हा ते मरून जातात तेव्हा मरताना म्हणतात, बाकी सगळं चांगलं झालं हो, नातवाचं तोंड बघायचं होतं, वासना शिल्लक राहिली. आणि माझे ज्ञानोबा माऊली म्हणतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जर का मृत्यूच्या समयी इच्छा, आकांक्षा, अपेक्षा शिल्लक असेल तर रिटर्न तिकीट कन्फर्म, तुम्हाला परत यायला लागेल. आणि मग पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. यह संसारे बहु दुस्तारे, यह संसारे बहु दुस्तारे, कृपया पारे पाहे मुरारे, कृपया पारे पाहे मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. मग सॉफ्टवेअर आणि बॅटरी आहे. येस ऑर नो? एनी डाऊट? काही डाऊट नाही. बॉडी, माइंड अँड सोल. कुणाजवळ सोल नाहीये? कुणाजवळ माइंड नाहीये? यांचा प्रॉब्लेम आहे ओव्हर थिंकिंग. काय शरीर करतंय का? शरीर तर गण मजबूत आहे, पण 7 वेळा तुम्हाला मांडी बदलायला लागली. येस ऑर नो? अर्ध्या तासात 7 वेळा मांडी बदलायला लागली का? बॉडी तर एवढी मजबूत आहे. या असं करताना 7 वेळा मागे बघितलं का? कारण माइंड स्थिर नाही. मन नीट समजून घ्या. बॉडी कळली, मी डॉक्टर आहे. मन नीट समजून घ्या. मन से बडा बहुरूपी न कोई, पल पल रचता स्वांग निराले. माया ममता में उलझा रहे वो, पड़ जाए जो मन के पाले. मन के बहकावे में न आ, मन राह भुलाए भ्रम में डाले. तू इस मन का दास न बन, इस मन को अपना दास बना ले. मी नाही सांगितलंय, तुलसीदासजींनी सांगितलंय.
मनाचं दास बनून जगायचं की मनाचा बॉस बनून जगायचं? चॉईस इज युअर्स. आणि मी इथं तुम्हाला शिकवतो मनाचा बॉस बनून जगायला. अरे तुम्हाला जे हवं ते प्राप्त करू शकतात. यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. पण ओव्हर थिंकिंग का होते? सस घेऊ की मास घेऊ, असं करू की तसं करू, इथं जाऊ की तिथं जाऊ, कशाने माझा फायदा होईल. भूतकाळातल्या केलेल्या चुका आठवतात, भविष्य काळाची चिंता आपल्याला जगू देत नाही. आणि ओव्हर थिंकिंगचं कारण एकच आहे, एकतर भूतकाळातला पस्तावा किंवा भविष्य काळाची चिंता. आणि म्हणून जर ओव्हर थिंकिंग पासून मुक्ती पाहिजे असेल तर वर्तमानात जगा, आज आत्ता, ताबडतोब, इथं. प्रत्येक श्वासाला जेव्हा अन्नमय कोश, प्राणमय कोश, ज्ञानमय कोश, मनोमय कोश, ज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश या पंचकोशांच्या बाबतीत तुम्हाला सर्व ज्ञान होईल, त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की तुमचं मन तुम्हाला कसं भ्रमित करतं. मनात आलं मस्त पाऊस पडतोय, चला गाडीला किक मारू, गर्लफ्रेंडला घेऊ आणि मस्त नाणेघाटवर फिरायला जाऊ. मनात आला विचार. अरे हा, दुसरा विचार, गर्लफ्रेंडला, अरे पण तिला तिच्या घरचे सोडतील की नाही, मी तिला फोन करून पाहतो. अरे नको, फोन केलं तर आता ही वेळ नाहीये, तिचा बाप उचलून घेईल. मन से बडा बहुरूपी न कोई, पल पल रचता स्वांग निराले, माया ममता में उलझा रहे वो, पड़ जाए जो मन के पाले. मन के बहकावे में न आ, मन राह भुलाए भ्रम में डाले, तू इस मन का दास न बन, इस मन को अपना दास बना ले. वडापाव खायचा की नाही खायचा? शुगर वाढलेली आहे, आईस्क्रीम खायचं की नाही खायचं? डॉक्टरांनी सांगितलेलं आहे खाऊ नका, आजच्या दिवस खाऊन घे रे. बायको म्हणते खाई घ्या उरका आज ना दिवस, काय वस, एक गोळी जास्त खाई घ्या. सत्यानाश. विषय लक्षात आला की नाही? मग मनाचा दास बनून जगायचंय की मनाचा बॉस बनून जगायचंय? चॉईस इज युअर्स. आणि मनाचा जर बॉस बनायचा असेल तर तुम्हाला संयमाचा अंकुश ठेवावा लागेल. संयम. संयम कसं येणार? सामान्य माणसाजवळ संयम नसतो. लहान मुलाला बघा, गाडी दिसली, मला गाडी पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला गाडी पाहिजे, आणि दुसऱ्याच्या हातात, मग तो मुलगा का असं ना, एखाद्या मुलीजवळ बाहुली दिसली, बाहुली नाही, मला गाडी नको, मला बाहुली पाहिजे, मला बाहुली पाहिजे, मला बाहुली पाहिजे. बरोबर. बरं, आता बाहुली मिळाली, नाही नाही, मला दुसऱ्याच्या हातात पिंक दिसली, हिच्या हातातली काळी होती, काळी नको, मला पिंक पाहिजे, कुरड्या केसांवाली पाहिजे. विषय समजतोय का तुम्हाला? त्या लहान मुलाच्या मनासारखं. आणि मनाला शास्त्रामध्ये माकडाची उपमा दिली गेलेली आहे. आणि साधं माकड नाही, दारू पाजलेलं माकड. दारू पाजलेलं माकड आणि त्याच्या हातात जर टेंबा दिला तर ते किती रिस्की होतं. तडातड उड्या मारतं, इकडे तिकडे तडातड उड्या मारतं. क्षणात इथं, क्षणात तिथं, क्षणात इथून लगेच तिकडे. काय होईल? जंगलाला आग लागून जाईल. आणि अगदी तशीच आपल्या जीवनाला हे मन आग लावून टाकतं. मन ही करता, मन ही भोगता. एवढी मोठी बॉडी आहे, पण त्या मनाने ओव्हर थिंकिंग मुळे काय केलंय? हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून टाकलंय. विषय समजून घ्या. इथं माझ्यासारख्या डॉक्टरांनी किती दवा, किती तुम्हाला सलाईन भरला, तर किती इंजेक्शन दिलेत ना, आमचा फक्त इकॉनॉमिकल फायदा आहे. नीट लक्षात घ्या. अगदी जाहीरपणे सांगतो, जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनावर कार्य करत नाहीत तोपर्यंत याच्यापासून मुक्ती नाही. समजलं तर समजलं, नाही समजलं तर त्या सोडून. नीट समजून घेतलं पाहिजे. आणि माणसाच्या आयुष्यात उद्देश काय आहे? फक्त पोरं पैदा करणे, लग्न करणे, संसार करणे आणि एक दिवस मरून जाणे. दिस इज द पर्पज ऑफ लाईफ? ऍब्सोल्युटली नॉट. मनुष्य देहाची या ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा दृष्टे दिला. अरे अनंत काळाचा तू आत्मा आहेस आणि या 100 वर्षापुरता हे शरीर आहेस. नीट समजून घ्या. आणि मैं देह नहीं नश्वर नासी अलख निरंजन अविनाशी. मी कोण आहे? मी कोण आहे? हे नश्वर शरीर नाही. आय एम नॉट डेथ, डिझीज अँड डिके. आय एम नॉट डेथ, डिझीज अँड डिके. आय एम इमॉर्टल कॉन्शियसनेस. इमॉर्टल कॉन्शियसनेस जो दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंदाचा महासागर आहे. आणि हे जाणून घेणं आणि स्वतःमधलं स्वत्व प्रकट करणं, दिस इज द पर्पज ऑफ लाईफ. द ओनली पर्पज ऑफ man sojourn on this planet earth is to seek for the God.
भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे या एकमेव उद्दिष्टाकरता तुमचं आमचं अस्तित्व आहे. आणि तुम्ही काय करतायत? तुम्ही काय करतायत? बाल्य वेचिले खेळण्यामध्ये तुझन पूजिले यौवनी कधी वार्धकी तनु होई जर्जरा वार्धकी तनु होई जर्जरा धाव पावरे त्र्यंबकेश्वरा धाव पावरे त्र्यंबकेश्वरा. आणि आम्ही शिकलोय, विज्ञानाचे विद्यार्थी आहोत आम्ही. हे शरीर कशाने बनलेलं आहे? पंचमहाभूतांपासून, म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश जाऊ द्या. पण हे शरीर जे आहे ते आयुर्वेदाच्या नुसार काय बनलंय? आपण जे अन्न खातोय हा अन्नमय कोश कसा बनलेला आहे? रस रक्त मेद. काय? रस रक्त मेद अस्थि मज्जा आणि शुक्र या सप्त धातूंनी हे शरीर बनलेलं आहे. या सप्त धातूंनी हे शरीर बनलेलं आहे. मनाबद्दल बोलत नाही मी, शरीराबद्दल बोलतोय. आणि जेव्हा तुम्ही ही ब्रह्मक्रिया करतात तेव्हा वात पित्त कफ बॅलन्स होतो आणि आपोआप तुम्हाला आरोग्याची प्राप्ती होते. जगात असा कुठलाही आजार नाही जो या ब्रह्मक्रियेने दुरुस्त होऊ शकत नाही. मग पोटाचे विकार असतील, ॲलर्जिक टेंडन्सीज असतील, सर्दी होत असेल, अस्थमा असेल, हृदयाचा प्रॉब्लेम असेल, ज्याने ही ब्रह्मक्रिया केली त्याचा कॅन्सर सुद्धा ठीक होऊ शकतो. पण लोकांजवळ डिसिप्लिन नाही, लोकांजवळ कन्सिस्टन्सी नाही आणि लोकांचा पॉझिटिव्ह माइंडसेट नाही. तुम्ही ऑब्झर्व करा, माझा अनुभव आहे. 100 कॅन्सरचे पीडित लोक बघा, कॅन्सरने पीडित लोक बघा, आणि त्यांच्याकडे मी बघितलं, ज्यावेळेस मी त्यांना बघतो त्यांचा माइंडसेट मध्ये प्रॉब्लेम असतो. त्यांच्या माइंडसेट मध्ये प्रॉब्लेम असतो. आयुष्यभर अरे ज्यांनी गाठी बांधून ठेवलेल्या आहेत मनात गाठी म्हणजे काय? बघतो तुला मी, गाठ झाली. विषय लक्षात आला की नाही? मनात गाठ झाली. अरे कॉलेजमध्ये मी तिच्यावर प्रेम करत होतो, अजूनही तिला विसरू शकलो नाही. मनात गाठ झाली. विषय समजतोय का मी काय म्हणतोय ते? आणि या गाठी जेवढ्या जास्त त्यांना कॅन्सर होणार म्हणजे होणार. आणि म्हणून कॅन्सर सुद्धा दुरुस्त होऊ शकतो जर तुम्ही शरीर शुद्ध केलं आणि मनाची शुद्धी केली. शरीराची शुद्धी ब्रह्मक्रियेने आणि मनाची शुद्धी ब्रह्मज्ञानाने. म्हणून ब्रह्मज्ञानाने युक्त केलेली ही ब्रह्मक्रिया म्हणजेच चैतन्य जीवनशास्त्र. मी तुम्हाला इथं अध्यात्म नाही शिकवत, मी इथं तुम्हाला 200% आयुष्य जगायला शिकवतो. आणि तुम्हाला सर्वांना आयुष्यात काय पाहिजे? समृद्धी पाहिजे. कोणालाही दुःखी दरिद्री निराश आणि दळभद्री आयुष्य जगायचं नाही. ज्याला जगायचं आहे कृपया त्यांनी या क्लासला येऊ नये. मी काय म्हणतो? ज्याला दुःखी दरिद्री निराश आणि दळभद्री आयुष्य जगायचंय त्यांनी ह्या क्लासला येऊ नये. हा क्लास त्यांच्यासाठी नाही. हा क्लास कोणासाठी आहे? ज्यांच्याजवळ दुर्दम्य आत्मविश्वास आहे, ज्यांच्याजवळ पुरुषार्थ आहे, लात मारेल तिथून पाणी काढेल, हा दुर्दम्य आत्मविश्वास ज्याच्याकडे आहे, ज्याला काहीतरी करायचं आहे, ज्याला महान कर्तृत्व करून दाखवायचं आहे, त्याच्यासाठी हा क्लास आहे. मग महान कर्तृत्व कसं निर्माण होऊ शकतं? महान कर्तृत्व महान चारित्र्यातूनच निर्माण होऊ शकतं. आणि महान चारित्र्यच नेतृत्व करू शकतं. आणि म्हणून वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व आपण मदत फाउंडेशनच्या माध्यमातून या शनिवारी आषाढी एकादशी निमित्त 4थं वर्ष आहे काय वक्तृत्व स्पर्धा घेतो आहोत. मुलांना मोटिवेट करण्यासाठी की तुम्ही बोला. अरे जो बोलतो त्याचे त्याचे कुळीज विकले जातात आणि जो बोलत नाही त्याचे गहू सुद्धा पडून राहतात. आणि म्हणून मुलं कितीही हुशार असतील आणि कितीही टॅलेंटेड असतील, तुम्ही कितीही हुशार असाल, कितीही टॅलेंटेड असाल, तुम्हाला बोलता आलं पाहिजे. तुम्हाला कम्युनिकेशन स्किल तुमच्यात असलं पाहिजे. आणि म्हणून लाईफ स्किल अँड बिझनेस डेव्हलपमेंट स्किल या 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. आणि म्हणूनच मोदीजींनी म्हटलं होतं, अरे तुम्हाला काही जमत नसेल तर वडापाव विका, वडापाव विकून एंटरप्रेन्योर बना, बिझनेसमॅन बना. नोकरीच्या नादी लागू नका. नोकरी करणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना. आणि इथून एंटरप्रेन्योर बनले पाहिजेत. हे स्पिरिच्युअल शिक्षण नाही, हे जीवन 200% जगण्याचं शास्त्र आहे. आणि म्हणून यशस्वी जीवनासाठी फक्त 2 स्किल्स महत्वाचे आहेत. एक
लाईफ स्किल म्हणजे काय? समोरचा माणूस कोणत्या केंद्रावरून बोलतोय, त्याच्यात काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमाद किती आहे हे समजलं पाहिजे. समजलं पाहिजे. आणि ज्याला समजतं तोच यशस्वी होतो. लोकांची नाडी ओळखता येते, तो आमदार बनतो. येस ऑर नो? लोकांची नाडी, आम्ही डॉक्टर आहोत, आम्ही नाड्या चेक करतो, पण आम्ही आरोग्याच्या दृष्टीने बघतो. पण ज्यांना समाजाची नाडी कळते ते आमदार बनतात की नाही? येस ऑर नो? कोणत्या समाजाला काय पाहिजे, कुठे ब्रेक लावायचा, कुठे ऍक्सिलेटर द्यायचा हे त्यांना कळतं आणि म्हणूनच ते आमदार बनतात. आणि जे शिकून कलेक्टर होतात, IAS होतात, त्यांना हे आमदार लोक ऑर्डर देतात. येस ऑर नो? आणि म्हणून कलेक्टर होणं महत्वाचं आहे की आमदार होणं? ऑब्विसली आमदार हा का झाला? आमदार हा झाला कारण याच्याजवळ लाईफ स्किल आहे. तो कलेक्टर का झाला? त्याच्याजवळ फक्त ज्ञान आहे. आणि ज्याच्याजवळ ज्ञान आहे त्याच्याजवळ लाईफ स्किल असेलच याची गॅरंटी नाही. आणि म्हणून अनेक गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर सुद्धा पेशंटची वाट पाहत बसतात. आणि एखादा BMS BHMS सुद्धा 200 ची ओपीडी काढतो. विषय समजतात का तुम्हाला मला काय म्हणायचंय? कारण BMS BHMS 200 ची ओपीडी काढतो का? त्याच्याजवळ लाईफ स्किल आहे. आणि हा गोल्ड मेडलिस्ट पेशंटची वाट पाहतो. टीव्हीवर जाहिरात दे, जाहिरातीवर पैसे खर्च कर, याला सांग त्याला सांग, कोणी येत नाही, माशा मारत बसतो गोल्ड मेडलिस्ट. कारण काय? कारण त्याच्याजवळ लाईफ स्किल नाही. 2 गोष्टी शिकून घ्या, एक लाईफ स्किल आणि दुसरी कोणती सांगितली? बिझनेस डेव्हलपमेंट स्किल. जर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल, मिळालं का? प्रश्नाचं उत्तर मिळालं? द ओनली पर्पज ऑफ मॅन सॉजन ऑन दिस प्लॅनेट अर्थ इज टू सीक फॉर द गॉड. जर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल, मेंटल क्लॅरिटीसाठी काय करायला लागेल? प्राणायाम करायला लागेल. किती जिम मारा तुम्ही, शरीर बनेल, पण मनाचं मेंटल क्लॅरिटी फक्त आणि फक्त प्राणायामामुळेच मिळेल. कारण शरीर आणि मनाला कोण जोडतंय? श्वास. मन आणि आत्म्याला कोण जोडतंय? प्राण. जेव्हा तुम्ही प्राणायाम कराल तेव्हा तुमची ओव्हर थिंकिंग कमी होणार किंवा जाईल. जगात असा कुठलाही आजार नाहीये की जो तुम्ही प्राणायामाच्या माध्यमातून दुरुस्त करू शकत नाही. ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया करा. तुमचा उदरविकार, पोटाचा विकार किंवा ॲलर्जिक टेंडन्सी गेल्याशिवाय राहणार नाही. दिस इज प्रूव्हन सिस्टम. दिस इज रिपीटेबल. माझ्या आयुष्यात मी हिला इम्प्लिमेंट केलं, माझ्या आयुष्यात समृद्धी मला मिळाली, माझ्या मानसिक शांतता मला मिळाली, मेंटल क्लॅरिटी मला मिळाली आणि आध्यात्मिक जीवनात अखंड आनंद, परम आनंद, सच्चित आनंद मला प्राप्त झाला. तो सर्वांना प्राप्त व्हावा. तो माझ्या कृपेने, माझ्या गुरु परंपरेच्या कृपेने, माझ्या सद्गुरूंच्या कृपेने मला प्राप्त झालं. आणि जे जे आपणाशी ठावे ते ते सर्वांना सांगावे, ज्ञानी करुणे सोडावे सकळ जन. का? कारण हे दिल्याने वाढतं. आणि म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं. तुम्ही जेवढं समजलं ते इम्प्लिमेंट करा. इथं सर्वांनी दररोज यावं, इथं गर्दी करावी ही अपेक्षा नाही. पण जे समजलं, जे पटलं ते ह्या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देऊ नका. ह्या कानाने ऐकून इथपर्यंत रुजू द्या, वाढू द्या. जेव्हा हे वाढेल तेव्हा याला शांतीची आणि आनंदाची फळं लागतील. समाजासाठी चरित्र निर्माण से राष्ट्र निर्माण. राष्ट्राच्या निर्मितीसाठी एक एक चरित्र घडवण्याचा संकल्प माझ्या सद्गुरूंनी केला. आत्मोन्नतीकडून विश्वशांतीकडे. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालू हा पुढे वारसा. आम्ही चालू हा पुढे वारसा. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षा तली सावली. तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा, आम्ही चालू हा पुढे वारसा. आम्ही चालू हा पुढे वारसा. शिकू धीरता, शूरता, वीरता, धरू थोर विद्ये सवे नम्रता. मनी मानसी हा वसावा ठसा,
आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. तर जे आपल्याला कळलेलं आहे ते हृदयात 3 महिन्यात रुजणार आहे आणि पुढच्या 3 महिन्यात तुम्ही मेंटल क्लॅरिटी, आज तर तुम्ही फक्त इंट्रोडक्शनच ऐकलं, पण जेव्हा दररोज सतत अभ्यास प्राणायाम करणार तेव्हा बनत बनत बन जाय. तुम्हाला जे पाहिजे ते सगळं मॅनिफेस्ट होईल. तुम्हाला जे पाहिजे ते सगळं मॅनिफेस्ट होईल. फक्त शास्त्र में जो बात है वो करने के हाथ है. केलं नाही किंवा करणार नसाल तर थँक्यू. या कानाने त्या कानातून सोडून द्या. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. आजचा दिवस लेट अस सेलिब्रेट अँड एन्जॉय. श्री गुरुदेव दत्त.